श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. आपण आज अध्याय 6 पाहणार आहोत. मागील अध्याय 5मध्ये आपण विप्रकन्येचं चरित्र पाहिलं. दुर्वासा महर्षी येतात, त्या विप्रकन्येला सांगतात, तुझं जर दुःख दूर करायचं असेल तर तू पुरुषोत्तम मास मध्ये उपासना कर, पुरुषोत्तमाची उपासना कर. त्यावेळेस तिने द्रौपदीने पुरुषोत्तम मासाची निंदा केलेली आहे आणि निंदा केली म्हणून तिला त्या ठिकाणी दुःख प्राप्त झालं. ही कथा आपण मागील अध्याय क्रमांक 5मध्ये श्रवण केलेली आहे. आपण अध्याय क्रमांक 6मध्ये नारायण भगवंत नारद मुनीला दृढधन्व नावाच्या राजाचं संपूर्ण कथानक सांगतात. ते कथानक आपण श्रवण करणार आहोत. नारद मुनी नारायणांना म्हणतात, हे नारायणा, मला दृढधन्व राजाचं संपूर्ण कथानक सांगा. तेव्हा नारायण मुनी गंगेहून पवित्र अशा असणाऱ्या दृढधन्व राजाचं चरित्र सांगायला सुरुवात करतात. पूर्वी चित्रधर्मा नावाचा महापराक्रमी व शुद्धमती असलेला हे देशाचा एक प्रसिद्ध राजा होता. त्याला महातेजस्वी सत्यवचनी धर्मपरायण असा दृढधन्वा नावाचा पुत्र झाला. दृढधन्व्याच्या वडिलांचं नाव चित्रधर्म असं होतं. या दृढधन्व्याने गुरूंकडून चतुर्दश विद्या अभ्यासल्या होत्या. 64 कलांचं त्याने अध्ययन स्वबुद्धीने आत्मसात केलं होतं. राजनीतीत निपुण होता, अत्यंत शूरवीर होता. देखणे तारुण्य असूनही प्रजेशी पुत्रवत प्रेमाने वागत होता. आपल्या पुत्राचे उत्तम गुण पाहून चित्रधर्मा राजा विचार करू लागला की आता राज्यकारभार मुलाच्या स्वाधीन करायला हवा. पूर्वजांप्रमाणे सर्व स्नेहपाश तोडून तो वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून जातो. कारण शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे, न कर्मणा न प्रजया न धन त्यागतो पिवा तपसा केवले नापी तथा पुण्यशतादपी. कर्माद्वारे, प्रजेद्वारे किंवा धनत्यागाने केलेल्या पुण्यप्राप्ती होत नसते, तर स्वतः निष्काम बुद्धीने तप केल्याने पुण्याची प्राप्ती होत असते. तो पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये साधना करण्यासाठी निघून जातो. तिथे त्याने निराहार राहून अन्नत्याग करून भरपूर तप केले व तो मोक्ष प्राप्त केला. दृढधन्व्याने आपल्या पित्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून और्ध्वदेही कर्मे केली. गायी, जमीन, सुवर्णादी दान केले. गज, रथ, हत्ती इत्यादी त्याने त्या ठिकाणी दान केले. पुढे दृढधन्वा राजा पुष्करावर्त नगरावर धर्माने राज्य करू लागला. त्याची पत्नी विदर्भ कन्या सुशीला महासती होती. तिला दृढधन्व्यापासून चित्रवाक, चित्रवाह, मणिमान व चित्रकुंडल असे 4 मुलं झाले व 5वी चारुमती नावाची कन्या झाली. असा त्यांचा सुंदर परिवार होता. दृढधन्वा श्रीरामांप्रमाणे एक पत्नी व्रतधारी होता. वेदांगवेत्ता, धनुर्विद्येत निपुण, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, सागराप्रमाणे धीर गंभीर असा तो सर्वगुण संपन्न होता. त्याने कधीही दुर्बुद्धीरूपी दासीला स्पर्श केला नव्हता. एकदा रात्री त्याच्या मनात विचार आला की माझ्याकडे सर्व काही अतुल वैभव आहे. मी कोणत्याही प्रकारचे तपाचरण केले नाही, दान, जप, होमादिक सत्कर्म केले नाही. असे असूनही माझ्याकडे हे वैभव कोणत्या पुण्याच्या प्रभावाने प्राप्त झाले? हा भाग्योदय कसा झाला हे मला काही कळत नाही. कोणाकडून याची माहिती मिळेल? म्हणून तो एकदा ब्रह्ममुहूर्ता उठला, नित्यकर्म दानधर्म केला, विप्रांच्या चरणांना वंदन केलं आणि वनामध्ये शिकारीसाठी गेला. त्याने हरणाला बाण मारला आणि शरीरात बाण घुसलेला हरिण वनामध्ये पळ सुटला. त्याचा पाठलाग करत असताना दृढधन्वाही त्या घोर अरण्यात गेला. तहानेने व्याकुळ झालेल्या राजाने पाणी पिले व घोड्यालाही पाणी पाजले. त्याने हरणाला खूप शोधले, परंतु हरिण काही सापडले नाही. थकलेला राजा झाडाच्या सावलीत बसला आणि सुंदर पोपट त्या झाडावरती होता. त्या सुंदर पोपटाने एक श्लोक म्हणायला सुरुवात केली. विद्यमाना तुलसुखम आलोक्यातीव भूतले न चिंतयसी तत्त्वं त्वं तत्कथं पारमेष्यसि. भूतळीच्या दृश्यसुखासी अनुपम मुख्य एस मानसी परिण विचारिता तत्वासी पार पावसी कैसातो. असा तो श्लोक ऐकून राजा चिंतेत पडला. पोपटाने म्हणलेल्या श्लोकाचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी राजा उत्सुक झालेला होता. त्याला साक्षात व्यासपुत्र शुकाचीच वाणी भासत होती. नंतर राजा राजवाड्यात आला. राणीला राजा विचारमग्न वाटला, पण राजा त्याच्या विचारामध्येच राहू लागला. काही काळाने वाल्मिक ऋषी त्याच्या राजवाड्यामध्ये आले. राजाने त्यांचं स्वागत सत्कार करून आसनावर बसवलं. अरण्यातील त्या पोपटाने म्हणलेल्या श्लोकाचा अर्थ काय असे विचारले. तेव्हा वाल्मिक ऋषी त्याला त्याचे पूर्वचरित्र सांगते झाले.
पूर्वी तू द्रविड देशाचा सुदेव नावाचा वेदविद्या शिकलेला विद्वान ब्राह्मण होतास. गौतमी नावाची तुझी पत्नी होती. तुम्ही उत्तम गृहस्थाश्रमी होता. पुष्कळ काळ तुम्हाला संतती नव्हती, म्हणून तुम्ही दुःखी होता. संतती वाचून गृहस्थ आश्रम निष्फळ असतो. पुत्राशिवाय इहेपर लोकाचे सुख प्राप्त होत नाही. या दुःखाने तो सुदैव ब्राह्मण जगण्याची इच्छा करत नव्हता. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, पुत्रशोकाने आतुर झालेल्या चित्रकेतू राजाला नारदांनी उद्धरले. अंगराजाच्या पोटी वेड नावाचा कुपुत्र जन्माला आला, म्हणून अंगराजा वनात पळून गेला. म्हणून आपल्याला पुत्र नाही ते बरेच आहे. का पुत्राचा तुम्ही हट्ट करताय? अहो, आपण भगवंताची सेवा करू, भगवंतालाच पुत्र मानू. पुत्र असलाच पाहिजे काही गरजेचं नाही आहे. म्हणून आपण श्रीहरीची आराधना करूया. मग त्यावेळेस सुदैव ब्राह्मण पत्नीसहित वनामध्ये येतो आणि श्रीहरीची आराधना करायला लागतो. तिथे त्याने 4000 संवत्सरपर्यंत तप केले. तेव्हा गरुडारूढ होऊन श्रीहरी त्याच्या तपयेला प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर उभे राहिले. त्या सुदैवाने निसंतानत्वाचे दुःख सांगून पत्नीसहित भगवंतासमोर हात सोडून सुदैव ब्राह्मण उभा राहिला आणि म्हणायला लागला की मी पुत्र दुःखाने व्यथित आहे, माझं ते दुःख दूर करा. पुढील अध्यायामध्ये अध्याय 7 आपण पाहूया की भगवंत पुत्रप्राप्तीचा वर या राजाला देतात की देत नाहीत, काय म्हणतात, ती कथा आपण पुढील अध्यायामध्ये पाहूया. श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. आपण आज अध्याय क्रमांक 7 पाहणार आहोत. मागील अध्याय 7 दृढधन्वा राजाची कथा आपण पाहिलेली आहे. वाल्मिक मुनी येतात दृढधन्वाकडे आणि तेथे येऊन वाल्मिक मुनींचं तो स्वागत करतो. वाल्मिक मुनी पूर्व जन्माचं चरित्र दृढधन्वा राजाला पाहतात. ते भगवंताची आराधना करतात. भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यापुढे काय होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाल्मिक ऋषी म्हणाले, भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर सुदैवाने त्याची स्तुती केली आणि विष्णूंना सुदैव म्हणायला लागले, विष्णू सुदैवांना म्हणायला लागले की तुझ्या तपाने मी प्रसन्न आहे, तुला काय वर हवा तो माग. तेव्हा सुदैव ब्राह्मण म्हणायला लागले, श्रीहरी मला काहीही नकोय, माझ्याकडे सर्व आहे, पण मला पुत्र नाही आहे, म्हणून मला पुत्रप्राप्तीचा वर द्यावा हीच माझी विनंती आहे आणि हेच माझं तुमच्याकडे मागणं आहे. विष्णू म्हणाले, अरे दुसरं काही माग. त्यावेळेस सुदैवाने सांगितलं की नाही प्रभू, मला जर द्यायचं असेल तुम्हाला तर मला पुत्रच हवा आहे. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे पण तुझ्या कपाळावरच्या रेषा सांगतात एका जन्मामध्ये नाही तर पुढच्या 7 जन्मामध्ये तुला पुत्र संततीचा योग नाही आहे. तू दुसरे काहीतरी माग, यामध्ये माझा काहीही उपाय चालत नाही. हे कठोर वचन ऐकून सुदैव मूर्छित पडला. त्याला सावध करून त्याच्या पत्नीनं म्हटलेच त्याची समजूत घातली, अहो व्यर्थ कष्टी का होताय? जर आपल्या भाग्यात पुत्र नसेल तर श्रीहरी आपल्याला देणार कुठून? म्हणून जाऊ द्या, असू द्या, जे आपल्या भाग्यामध्ये असेल. तुम्ही असं दुःख करू नका, दैव आपल्या अनुकूल नाही आहे. पत्नी फार समजूतदार होती. पत्नीने पतीला असं समजावून सांगितलं आणि आपण देवाची भक्ती करत आपण आपलं आयुष्य घालवूया अशी त्या ठिकाणी पत्नी समजावून सांगते. परंतु गरुडाला मात्र फार दया आली आणि गरुड भगवान विष्णूंना म्हणायला लागले, प्रभू तुम्ही तर तुमच्या भक्ताची सगळी दुःख दूर करतात, मग याचं दुःख दूर का करत नाहीत? याला पुत्र द्या. बघा, हा तुमचा भक्त आहे आणि हा तुम्हाला विनंती करतोय, याने तुमचं तप केलंय, म्हणून तुम्ही याला पुत्र द्यायला हवा. त्यावेळेस भगवान विष्णू गरुडाला म्हणायला लागले, मी पुत्र देऊ शकत नाही. तू जर देऊ शकत असशील तर तू तुझ्या अधिकाराने त्याला सुदैवाला पुत्र देऊ शकतोस, मी मात्र पुत्र देऊ शकत नाही. तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्रप्राप्तीचा वर दिला आणि भगवान विष्णूला पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला. सुदैव ब्राह्मण पत्नीसहित आपल्या घरी राहू लागला. काही काळाने त्याला पुत्र प्राप्त झाला. तो सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि अत्यंत हुशार होता, अत्यंत मेधावी होता आणि अत्यंत बुद्धिमान होता. त्याचं नाव या सुदैवाने शुकदेव असं त्याचं नाव ठेवलं. 8 वर्षाच्या वयातच त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या. विद्या अध्ययनाला त्याने सुरुवात केली. एवढा तो चाणाक्ष होता की गुरुने एकदा शिकवलं की त्याच्या लक्षात राहत असत. एकदा वेदाचा मंत्र ऐकला की लगेच त्याच्या पाठ होत असत. एवढा त्याची बुद्धी त्या ठिकाणी शुकदेवाची अत्यंत तीक्ष्ण होती आणि त्याने वयाच्या 8 वर्षामध्ये अनेक विद्या प्राप्त केल्या. काही दिवसांनी देवल नावाचे मुनी सुदैव ब्राह्मणाच्या घरी आले.
शुकदेव त्यावेळी तिथे त्यांना नमस्कार करण्यासाठी ऋषींच्या समोर आला आणि त्यांना नमस्कार केला. जेव्हा देवल मुनींनी त्याची लक्षणं पाहिले आणि लक्षणं पाहून देवलांना फार आनंद झाला आणि देवलांनी त्या बालकाचं शुकदेवाचं फार कौतुक केलं आणि कौतुक करून सांगितलं की तुमचा पुत्र फार हुशार आहे, तुमचं फार मोठं भाग्य आहे, फार मोठ्या पुण्याईनं हा तुम्हाला लाभलेला आहे. त्याची सर्व लक्षणं जेव्हा पाहिली आणि त्यांना फार आनंद झाला. पण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की याचं आयुष्य फार कमी आहे त्यावेळेस मात्र देवलांना फार दुःख झालं आणि त्यांचा दुःखित चेहरा, दुःखित मुद्रा पाहून सुदेव देवल मुनींना विचारायला लागले, मुनिवरे काय झालंय? तेव्हा देवलांनी म्हटलं, हे विप्रा, आधी या बाळाचं आयुष्य पहा आणि मग बाळाची लक्षणे सांगावी. या मुलाला 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण येणार आहे आणि हे अटळ आहे, कशानेच टळणार नाही. सुदेवाला फार वाईट वाटले. देवल मुनी त्याचे सांत्वन करून निघून गेले. सुदेवाला मूर्छाच आली. गौतमी मोठी धीराची होती, त्यांची पत्नी. तिने पतीला धीर दिला आणि सांगितलं, अहो, जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे. कित्येक मोठे मोठे महारथी शूरवीर मरण पावलेले आहेत. जो जन्मत असतो तो मरतच असतो, मरण टळू शकत नाही. आपणही एक ना एक दिवस जाणार आहेत, त्याचं आयुष्य कदाचित तेवढंच असेल. अशा पद्धतीनं आपल्या पतिदेवांना गौतमी समजून सांगते आणि ती त्यांना हरिभक्तीचा उपदेश करते आणि आपण हरिभक्ती करावी असे सुचवते. अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदेव होतास व जो तो पोपट होता, तो ज्या पोपटाने तुला उपदेश केला तो पोपट तुझा मुलगा होता, असं वाल्मिकी ऋषीने दृढधन्वा राजाला त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर या दृढधन्वाच्या मागील जन्मामध्ये काय झालं, त्याचा जो पुत्र होता शुकदेव, मग याला 12व्या वर्षी मरण येतं का, आणि जर मरण येतं तर तो पुन्हा जिवंत होतं का, काय होतं ते आपण पुढील अध्याय 8 मध्ये त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत.